चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर गावात सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे। सुंदर जुमनाके यांच्या घरात थेट अस्वलाने प्रवेश करून बस्तान मांडल्याने गावात एकच घबराट पसरली आणि गावकऱ्यांची झोप उडाली। सविस्तर माहिती अशी की शेतकरी सुंदर जुमनाके हे पहाटे सुमारे 5 वाजता घराबाहेर अंगणात आले असता त्यांना अंगणात अचानक अस्वल दिसले। घाबरून त्यांनी आरडाओरडा केला। आवाज ऐकताच अस्वलाने थेट घराच्या आत प्रवेश केला। परिस्थिती गंभीर असतानाही जुमनाके यांनी धाडस दाखवत त्वरित घराचे दार बाहेरून बंद केले आणि गावकऱ्यांसह वन विभाग आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली। त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार डोंगरगाव परिसर हा दाट जंगलालगत असल्यामुळे वाघ, बिबट्या, अस्वल, रानडुक्कर यांचे वारंवार दर्शन होते। याच परिसरात यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात 2 जणांना मृत्यूही आला आहे। गावकरी वारंवार तक्रारी करत असतानाही वन विभाग याकडे दुर्लक्ष करतोय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे त्यांच्या निष्क्रियतेचा बळी गाव ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। आज अस्वलाने थेट घरात घुसखोरी केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून वन विभागाने या हिंसक प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करून गावात सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। किती वाजता आली, काय झाली, तुम्ही तेव्हा कुठे होते? मी घरातच होतो, तिकडून आली बाहेर निघाल्याबरोबर दिसली मग मागचा कपडा खुलाच होता। धरलं ना 2-3 वाघ रंगारंगीचे आहे। त्याचा तुम्ही काय करा? हे अस्वल किती वाजता आली? हे दिवस निघले माहिती 4 वाजता आली। याच्या पुढे किती घटना झाली असे? असे 2-3 झाली आहेत। माझा कुत्री नेली आहेत, 2 कुत्री नेली आहे। 2 कुत्रे नेले। पुन्हा मानवी हल्ला किती झाला? माझा भाऊ वाघानं धरलं ना। हो का? केव्हाची घटना वे? हे गेल्या वर्षी सिंधी कापतानी प्रकरण घडून राहिला तरी पण हे फॉरेस्टवाले काहीच एक्शन घेत नाही। त्या वाघाला पण असं का पकडले का नाही अजूनपर्यंत हे जनावर नाही का हे गावात घुमून राहिले आहेत। याचा बंदोबस्त कसा करायचा सांगा तुम्ही। आता मला असं म्हणायचं आहे की हे गावकऱ्यांची सगळ्याची नाही का अपेक्षा आहे का यांना असं आहे त्याची सुरक्षा लावण्याकरिता मी सांगत आहो याच्यामध्ये सगळ्या लोकांमध्ये या जनतेमध्ये का याची जरी सुरक्षा दल नाही करणार तर फॉरेस्टवाल्यावर चांगले टीका होणार आहेत। ते आपल्या घरी कर्मचारी असतील आम्हाला का देणार आहेत का? ते काही देणार आहेत का? काही जात नाही देत असतील आम्हाला काही नसे करता। पण आता उदाहरणार्थ जरी काही कोणाला बोकल नसतं रातभर हे अस्वल तर कोण हे जिम्मेदार राहिले असते का? का दिले असते हे पैसे? जीव जाईल तर काय होणार आहे सांगा बरं तुम्ही। आता ह्या काय नाही तुम्ही ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यापर्यंत न्या। या गोष्टी 2 शब्द बंद करतो बंद झाला। वाघ फिरू शकते तर आम्ही मग जावा का नाही जावा शेतामध्ये सांगा ना तुम्ही। धावाले जात होता अस्वल दिसली नुकसान झाले माझ्या पोराची मध्ये जाऊन पडला गावामध्ये आली नाही वाघ खाल्ले बाबा त्या माणसाले वाघ खाल्ले तर त्या माणसाची भरपाई दिले। त्या माणसाची भरपाई दिल्यावर आपल्या का पोटामध्ये हे होणार आहे का जीव येणार आहे? जीव येणार आहे का सांगा ना तुम्ही लेकरं बराचा बाप। मग 3 घटना झाल्या गेल्या वर्षी जीव येणार आहे का? घरदार बांधला शेतीवाडी आहे त्याला तर 4 दाणे नाही खाऊ शकला तर नुसत्या सिंगायला गेला तर वाघ धरला त्याला। तेवढी भरपाई पाहिजे आम्हाला। नुकसान काय झाली आहे आजपर्यंत किंवा आता? नुकसान मोठ झाली आहे गावामध्ये तर झाली। तर तुम्ही बघू शकता हा तो घरवे या सुंदर जुमनाके यांच्या बघू शकता इथं ते अस्वल बसलेली आहे याच घराच्या अंदर या खोलीमध्ये हे बघू शकता तुम्ही। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिंदेवाही, चंद्रपूर।